महिलांच्या संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था याचा अर्थ असा आहे की पाश्चात्य देशामध्ये मूलभूत लोकांनाच मतदानाचा अधिकार आहे, पण तुमच्या आणि माझ्या देशामध्ये या देशातले सर्वाधिक श्रीमंत असलेले उद्योगपती गौतम अदानी असतील, मुकेश अंबानी असतील, यांच्या मताचं मूल्य जेवढं आहे तेवढं ते यामध्ये मुरुडच्या खेड्यापाटीमध्ये राहणाऱ्या बांधव आणि भगिनींचं ते समान करण्याला असं भावना केली, ती घटना स्वीकारली आणि देशाने आपल्याला रिपब्लिक ऑफ इंडिया, प्रजासत्ताक भारत, प्रजासत्ताक याचा अर्थ काय? जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं इंग्लिश स्वराज्याचं राज्य होतं ते भोसल्यांचं राज्य नव्हतं, इंग्रजांचं राज्य. प्रजासत्ताक याचा अर्थ प्रजेची सत्ता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं प्रजेची सत्ता. प्रजा कोण? या देशामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक ही माझी प्रजा आहे हे मानण्याचं मोठेपणा त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवला आणि त्याच्यातला देश एकत्र हा प्रश्न ठरवलेला आहे तो पूर्ण कराल अशी आम्हाला आशा आहे. काही शब्द दिला मी निवडून आलो तर निश्चित सरकार या ठिकाणी आरपीआयच्या वतीने आज या समाजाच्या हॉलमध्ये तसं आठवण म्हणून सांगतो विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर विनायक पाटील कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ सोनार, सरचिटणीस श्री बंडू खानावकर, नगरसेवक पनवेल या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद, आभार आणि स्वागत आहे. तर आपण त्याप्रमाणे त्याच्याकडे लक्ष घालावं आणि तशी तरतूद करावी अशी मी विनंती करतो. आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. मी माझं आपण अधिक प्रखरतेने करत आहोत. गावागावात वाड्या रस्त्यांच्या मध्ये प्राथमिक सुविधा शिक्षणासहित आरोग्यासहित काय पहिले निर्माण करता येतील याचाही प्रयत्नाची पराकाष्ठा आम्ही सगळेजण करू. गावामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत असताना आज मुरुड शहरामध्ये आमदाराच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सर्व सहकाऱ्यांची अभूतपूर्व रॅली काढली. गेले 40 वर्ष मी मुरुड शहरात प्रचाराच्या निमित्ताने येतो आहे, पण एवढा प्रचंड उत्साह माझ्या आयुष्यामध्ये मी प्रथम पाहिला. तरुण तरुणी ज्येष्ठ सर्व धर्मीय नागरिक ज्या पद्धतीने उपस्थित राहिले आणि जो प्रतिसाद जनतेकडून मिळत होता, अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी झाली, सर्व धर्मियांनी पुष्पवृष्टी केली आणि दाखवून दिलं की मुरुड हे विचाराचं प्रतीक असलेलं शहर आहे. आणि त्यानंतर आरपीआयच्या वतीने जो या ठिकाणी मेळावा झाला, संविधान बदलणार जाणार असे आवाई उठवणाऱ्यांना सर्वाधिक चपरा कुणी दिली असेल तर आजच्या या मुरुडच्या आरपीआयच्या मेळाव्याने दिली. त्यांनी दाखवून दिलं आंबेडकरी चळवळीवरती खऱ्या अर्थाने त्यांची श्रद्धा आहे, आम्हा मंडळींची सुद्धा आहे, देशातल्या महायुतीच्या इंडियाच्या सरकारची सुद्धा आहे. आणि म्हणूनच या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आमदार महेंद्र दळवी यांनी 12 कोटी रुपयाचं आंबेडकर स्मारक किंवा भवन या ठिकाणी जे उभं केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनातल्या भावना आहेत. प्रत्येकजण संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकाराचा वापर करण्यासाठी आतुरलेला आहे. 7 तारीख कधी उचारते आणि त्या 7 तारखेला महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरेंना कधी मतदान करतायत अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाल्याचं चित्र पाहिलं. सर मतदार असल्याचा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर तसं प्रसन्नता किंवा हावभाव देखील माध्यमांना दिसतात सातत्याने, ते दाखवतात. नाही 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 तुम्ही चुकता. त्यांच्या चेहऱ्यावरती तिथे हावभाव नाही आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य कधी दिसतं की संकटाच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठं होतात, करोनाच्या वेळेला तुम्ही कुठं होतात, महापुराच्या वेळेला तुम्ही कुठं होतात, निसर्ग चक्रीवादळ झालं त्याला तुम्ही कुठं होता. हा प्रश्न विचारल्यावर ते हसतात. हा प्रश्न विचारल्यावर ते विकृत हसतात, छद्मी हसतात. त्यांना माहिती आहे निवडणुकीचा निकाल काही लाखाच्या फरकाने लागलेला आहे. कुठे आपण पाहतात, तुम्ही सगळेजण फिरतात, मोजकाच प्रतिसाद, मोजकच माणसं, 30 माणसं, 30 भाषणं सुद्धा काय बकासूर टकमकटोक बाटली बूस भूत भाषण आहे. आमच्याकडे रोडमॅप आहे, आमच्या मनामध्ये संविधान आहे, आमच्या मनामध्ये समाजातल्या सर्व वर्गाचा विकास करण्याची प्राथमिकता देण्याचं संविधान ठेवून आम्ही काम करणार आहोत. म्हणून त्यांना काय वाटतं त्यापेक्षा जनतेला वाटतंय. आज तुम्ही बघा मुरुडच्या जनतेचं नेमकं काय, अख्ख्या मतदारसंघात फिरून सुद्धा त्यांना एवढी जनता दृष्टीने जमली तेवढी एकट्या मुरुड शहरामध्ये सकाळपासून आमच्यासाठी आहे. थँक्यू.